असा लुक आपला आजचा झणझणीत व्हाईट शर्ट त्याचं ब्लॅक पॅन्ट। शेवटी 2-3 ट्राय नंतर तुमच्या भावानं पण पतंग उडवली। मग काय आपण एकावर एक पतंग कापत होतो। फाफडा हा प्रत्येक गुजरातीचा संडे मॉर्निंग नाश्ता आहे आणि खास सणानिमित्त हा नाश्ता खाल्ला जातो। हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। आज आपला अहमदाबाद मध्ये पहिला दिवस आहे। पोचले, भावाच्या पाहुण्याच्या घरी आले, राहिलोय मस्त। आल्या पहिला आराम केलता, घरात बसलो त्यामुळे काय व्हिडिओ घेतला नाही जरा, आरामच काय व्हिडिओ घ्यायचा। आज इथं गुजरात मध्ये उतरण आहे, म्हणजे मकर संक्रांती दिवशी उतरण असत्या, पतंग उडतात सगळी। आपण पण आज उडवणार आहे पतंग। लुक बघा, चेक करायचा कडून दाखवतो थांबा। असा लुक आपला आजचा झणझणीत व्हाईट शर्ट त्याचं ब्लॅक पॅन्ट। आजच्या व्लॉगचा इंट्रो शूट करून गेलो आपण डायरेक्ट गच्चीवर। आपल्या संग सगळं ढीकभर पतंग घेऊन आणि मांजा घेऊन गेलो पतंग उडवायला। दुपारच तरी 1 वाजलेलं म्हणून काय वार नव्हतं एवढे, तरी पण ट्राय करत होतो पतंग उडवायचा। तरी पण मला काय पतंग एवढी उडत नव्हती। शेवटी माझ्या भावानं पतंग उडवली, तिकडे 2-3 पतंग कापून एन्जॉय करून घेतला। शेवटी 2-3 ट्राय नंतर तुमच्या भावानं पण पतंग उडवली। मग काय आपण एकावर एक पतंग कापत होतो। नंतर आणि परत वारा गेल्यानंतर पतंग आपला ढेपायला लागला, मग खाली येऊन पडला पतंग डायरेक्ट। आणि पतंग उडवून आलता मला कंटाळ। जरा मोठं आपल्या इंस्टाग्राम 2-3 शॉर्ट रीलचं घेऊया। सुरू झाल्यानंतर बघतो तर काय माझ्या भावानं मस्तपैकी फाफडा आणि जलेबी आणल्या। जलेबी फाफडा हा प्रत्येक गुजरातीचा संडे मॉर्निंग नाश्ता आहे आणि खास सणानिमित्त हा नाश्ता खाल्ला जातो। फाफडा हा बेसनापासून हरट आणि कुरकुरीत बनवलेला पदार्थ आहे। जलेबी काय महाराष्ट्रात माहितीच, गोड पदार्थांचा राजा हा जलेबी मानला जातो। आणि हा नाश्ता बघून माझ्या तोंडाला एवढं पाणी सुटलेलं कने माझ्या मनाला एकच गाणं वाजत होतं, किरीस का सुने का गाणं, किरीस का सुने दिल ना दिया दिल ना लिया। जलेबी फाफडा खाऊन आणि परत पतंग उडवायला गेलो। तर ना हा सण गुजरातमध्ये खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो। कंटिन्यू 2 दिवस पतंग उडवतात आणि डीजे म्हणून आपल्या गच्चीवर सगळी फॅमिली म्हणून एन्जॉय करत असतात। हा एक्सपिरियन्स मला आयुष्यभर लक्षात राहणार आणि मला पण हा सण खूप आवडला। त्यावेळी पतंग उडवला आणि संध्याकाळी मस्तपैकी बाईक घेऊन नाईट आउट साठी गेलो आणि आजचा व्लॉग आपण इथं संपवला। चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर। तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असला तर आता भावाला तुमच्या सबस्क्राइब करून जावा। हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी 3 बटन